या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल, प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल, तर प्रत्येक योजनेचा आढावा घेऊन आम्ही फॉलोअप करणार आहोत. काही कर्ज 10 दिवसामध्येच मंजूर झाले पाहिजे, काही कर्ज अगदी 7 दिवसामध्ये त्याला एक्सपेडिएट कसं करता येईल यासाठी सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर एकंदरीत भारत देशाची इकॉनॉमी सुधारायची असेल, जी आपण भारत देश हा जगामध्ये 5व्या नंबरची इकॉनॉमी असलेला देश आहे, पण जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब माणूस त्याच्यापर्यंत बँका पोहोचत नाहीत, त्यांना मदत होत नाही, तोपर्यंत देशाची इकॉनॉमी सुधारणार नाही. म्हणून त्या माणसांना सुद्धा बँकेच्या प्रवाहात घेऊन बँकेची त्यांना फ्रेंडली म्हणजे कर्ज देणं, कर्ज परत करणं जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण आपल्या देशाची इकॉनॉमी सुधारणार नाही. म्हणून आमचा हा प्रयास आहे. मी फायनान्स MOS असल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जाऊन 21 राज्यामध्ये मी बैठका घेतल्यात आणि आपल्या राज्यामध्ये स्टेटची तर बैठक झालीच, मी संभाजीनगरला घेतली, पण आता रिजनल बैठका सुरू केल्यात. पहिली मी 3 दिवसापूर्वी 3 तारखेला मुंबईला घेतली, आज मी इथं घेतोय, पुढे विदर्भात जाणार आहे, नॉर्थ महाराष्ट्रामध्ये जाईन. अशा वेगवेगळ्या रिजनल बैठका घेऊन बँक आपल्या दारी हा सुद्धा आम्ही एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. म्हणजे बँकेच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आम्ही 2 जिल्हे निवडलेत महाराष्ट्रातले, एक पुणे जिल्हा आणि दुसरा संभाजीनगर जिल्हा. तर बँकेच्या ब्रँचेस अधिकारी जाऊन स्टेट अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक शनिवारी कॅम्प घेतात आणि ह्या कॅम्पमध्ये अकाउंट उघडण्यापासून त्या वेगवेगळ्या योजनेबद्दल इन्क्लुजन कसं करता येईल त्यासाठी सुद्धा प्रयास चालू आहे. असा हे आमचा हा आजचा प्रोग्राम है. आपको कुछ बताना है? कांबळे साहेब. क्वेश्चन आन्सर मध्ये जर आलं तर बोलू. तुम्ही पंतप्रधान स्वनिधी योजना जी सांगितलेली आहे, पथारी व्यवसायिकांना विशेषतः लाभ होतो. पुणे महापालिकेची स्थिती पाहिजे फक्त 30% लोकांना आतापर्यंत त्याचे पैसे मिळत आहेत. दंडाची पावती आणा, ना हरकत प्रमाणपत्र आणा, अशा प्रकारे अनेक कागदपत्रांची मागणी करून त्यांची आढळून केली जाते. आम्ही व्यावसायिक संघटनांशी पण बोलले जातात. त्याचं हेच म्हणणं की तुम्ही निर्बंध नाही सांगत, पण ते निर्बंध लावतात आणि योजना केली जाते. मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा आढावा घेतला त्यावेळेस मला सुद्धा लक्षात आलं की प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेनं म्हणजे चांगल्या तऱ्हेनं नाही आहे आणि साधारण म्हणतो मी 40%च्या आसपास लोकांना याचा बेनिफिट मिळालेला आहे. याच्यामध्ये वाढ व्हावा म्हणून हे आमची प्रयास. यामध्ये तुम्ही जसं विचारलं की प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये अगोदर सिबिल कोड पाहिला जायचा, आता ते सिबिल कोड पाहू नये असं केंद्राने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सिबिल कोड बघायचाच नाही. एखाद्या माणसाने बँकेकडे अर्ज केला त्याच्यामध्ये फक्त 3 क्रायटेरिया बघायच्यात. नंबर 1 बँकेमध्ये अकाउंट पाहिजे, आधार कार्ड पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्याला अर्बन लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन पाहिजे. पण त्याच्याकडे जर NPA असेल, मोठा अकाउंट खराब असेल तर मात्र त्याला लोन ते देत नाही. म्हणून असे आमचा प्रयास आहे की असं ज्यांनी अर्ज केला, आता आम्ही कॅम्प लावणार आहोत. महानगरपालिकेचे अधिकारी आणि बँकेचे अधिकारी एकत्र येऊन अगदी ऑन स्पॉट त्याला लोन मिळणार का नाही मिळणार, आणि त्यामध्ये फक्त 10,000 असल्यामुळे त्याला चक्रासुद्धा मारायला लावणार नाही. एकाच ह्याच्यामध्ये आपणाला लोन कसं मंजूर होईल त्यासाठी सुद्धा आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणजे केंद्राची योजना, त्याच्यात राज्याचा पण वाटा, ज्याच्यामध्ये सांगली महाराष्ट्रात आघाडीवर आहे, त्याच्यानंतर पुण्यात नंतर. पूर्ण देशभरात महाराष्ट्र या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात आघाडीवर आहे. आणि हे सगळी बँक ही जी लोनची जी हे प्रोसेस ही सगळी राष्ट्रीयकृत बँका म्हणतात. त्यामध्ये स्टेट बँक ही अशी बँक आहे की ज्याच्याकडं 100 जर लोनचे प्रस्ताव गेले तर फक्त 20 किंवा 15
ह्याच्यापेक्षा जास्त लोन मिळू म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणता का नाही हां खाजगी बँका? SBI तर त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या ही जी सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी योजना आहे ती संत गतीने सुरू आहे. केंद्र सरकारची जी योजना आहे फूड प्रोसेसिंग योजना, जी मायक्रो फूड प्रोसेसिंग योजना जी म्हणताय आपण, तर ह्या सर्व बँकेला म्हणजे सरकार म्हणजे राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा खाजगीकृत बँक असेल यांना ह्या योजना लागू आहेत. SBIचं काही असं आम्ही स्पेसिफिक असं काही आम्ही तर ऑब्झर्व केलेलं नाही, पण तसं जर असेल तर त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांना लवकरात लवकर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल ते बघू आम्ही. एसएलबीसीच्या ज्या बैठका होतात सर, कसल्या एसएलबीसीच्या ज्या बैठका होतात तर त्याच्यामध्ये वारंवार राज्य सरकारला मग ते कुठलाही असो त्यांना सूचना द्याव्या लागतात की कर्ज वाढवा. अपेक्षित असं उद्दिष्ट पूर्ण केलं जात नाही आणि कर्जामध्ये नेहमी बँका पिछाडीवर असतात. असं का होतं वारंवार? कर्जामध्ये बँका पिछाडीवर टार्गेट पूर्ण करत नाहीत ह्याची ऑब्झर्वेशन तुमचे जरी असलं तरीही बँकेच्या सुद्धा अडचणी काही असतात आणि त्या बँकेच्या अडचणीच्या माध्यमातून बँकेला असं ॲप्लिकेशन दिलं की ताबडतोब कर्ज मंजूर करेल असं काही नाही. त्याच्यात ते रेकॉर्ड बघतात, समजा सिबिल रेकॉर्ड बघतात आणि सिबिल कोड बघून त्याच्याप्रमाणे त्याचं मंजुरी देतात किंवा कागदपत्र कमी असेल तर त्यांनाही वेळ असतो. म्हणून सगळंच काही असं एकदम 100% होणार असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कांबळे साहेब तर सांगायचं होतं काय नाही, यामध्ये तुम्ही जर असं म्हणता जर प्रॉब्लेम टेक्निकल ते सांगतील तुम्हाला. प्रॉब्लेमच्या बाबतीत जर आपण पाहिलं जे वर्षाचं टार्गेट असतं ते आपण सप्टेंबरपर्यंत जवळजवळ 72% टार्गेट पूर्ण केलेलं आहे प्रॉब्लेमचं. त्या ज्या विविध स्कीमा असतात गव्हर्नमेंटच्या म्हणजे त्या जसं सरांनी सांगितलं की मुद्रा असेल, PM स्वनिधी असेल, PMGP असेल, CMGP असेल किंवा अण्णाभाऊ साठे आपले स्टेटचे आहेत, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आहे, या ज्या स्कीम्स आहेत त्याला वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स असतात आणि काही पेपरचे कंप्लेंट जर नसेल तरच त्यामध्ये थोडंसं डिले होतं. अदरवाईज डिले जर टार्गेट असेल आणि SLBC मध्ये किंवा मंथली प्रत्येकाचा रिव्ह्यू होतो आणि ऑलमोस्ट ओव्हरऑल 80 to 85% टार्गेट हे कम्प्लीट होत असतं. यामध्ये फक्त एकच इश्यू आहे की थोडंसं कुठेतरी NPAचं प्रमाण असेल, थकीत असेल, 90 दिवसामध्ये पैसे भरले तर आपण NPA होतो, तो रोल फक्त कमी जास्त होतो आणि अकॉर्डिंगली रिजेक्शन तिथं होतं. जर प्रपोजल चांगले असतील तर बँकर्स पण असं नाही म्हणत नाहीत. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं सरांनी डाटा घेतला, आपण मुद्राचा पण डाटा सरांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, मुद्रामध्ये पण चांगलं काम चालू आहे. इव्हन PMFPचं तुम्ही आता बोलला तर जे टार्गेट दिलं होतं ऍग्रिकल्चर इन्फ्रा असेल, PMFP असेल, जे वर्षाचं टार्गेट आहे त्याचं 53% टार्गेट बँकांनी 30 सप्टेंबरपर्यंत कम्प्लीट केलेलं आहे. एक दोन केस असेल पुढे अशी, पण ते जनरल स्टेटमेंट होत नाही की बँका देत नाहीये. केस टू केस बेस मध्ये ते चेंज होत असतं. उरलेल्या 4 महिन्यात 47% टार्गेट पूर्ण करणार. यामध्ये दोन कसं आहे सर, हे जे टार्गेट झाले यामध्ये जे काय अंडर प्रोसेस प्रपोजल्स आहेत ऑलमोस्ट 25 ते 30% प्रपोजल अंडर प्रोसेस पण आहे. जे कम्प्लीट सँक्शन अँड डिस्पर्स झालं ते 53% आहे. डाटा सरांनी पाहिला ऑलमोस्ट 3000च्या पुढे प्रपोजल बँक टोटल जर घेतले आपण प्रोसेसमध्ये चालू आहे ते. प्रोसेसमध्ये प्रपोजल्स आहेत. जर स्टेट बँकेने खरं जर ग्रामीण भागात पत पुरवठा केला असताना सहकारी बँकेची गरजच नसती पडली, पण ते होत नाही दुर्दैवाने. हे कटू वास्तव आहे, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. राष्ट्रीयकृत बँकांची आर्थिक ताकद इतकी मोठी असून सुद्धा जिल्हा सहकारी बँकांना जास्त प्रमाणात कर्ज का द्यावं लागते? तरुणांना कर्ज नाही, कसं आहे ऐकून घ्या. आपणाला एक लक्षात घ्या, आपणाला बेसिक आपला ध्येय जे आहे ते बँकिंग पेनिट्रेशन करायचं आपल्याला. म्हणजे प्रत्येक गावापर्यंत कसं पोहोचू तिथपर्यंत यायचं आहे. आणि प्रत्येक गावापर्यंत काही बँक आपण काढू शकत नाही, तेवढं हे गरज नाही आहे. पण हे करत असताना DCC बँक असतील, रिजनल रुरल बँक्स असतील किंवा नाबार्डच्या माध्यमातून खाली म्हणजे समजा DCCच्या माध्यमातून किंवा रिजनल बँक, नाबार्डसुद्धा पैसे देते आपण, म्हणजे केंद्र सरकारच पैसे देत आहे रिजनल रुरल बँकला. ह्याच्या माध्यमातून आपणाला खाली पेनिट्रेट करायचं आहे. आणि हे करत असताना उलट आता एक हे होतं की बाबा पॉप्युलेशन वाईज समजा 7,000 असली तर बँकच खोला, त्याचं पण ते सुद्धा आता क्रायटेरिया कमी केलेली आहे. आणि आता आम्ही जिथं जिथं बँकेची मागणी येते तर त्या मागणीच्या ठिकाणी आम्ही LDMच्या माध्यमातून बँकेकडे पाठवतो आणि त्याचा सर्वे पण करतो. तर मला एकच सांगायचं की आम्हाला जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये सुद्धा बँकिंगचं पेनिट्रेशन करायचं आहे, बँक जनतेला इन्व्हॉल्व करायचं आहे.
त्यांना कर्ज सुलभ कसं मिळेल त्यासाठी सुद्धा करायचं आहे. आणि ही प्रोसेस अजून सुलभ कशी होईल ह्या डिस्कशनमधून बऱ्याच अडचणी आम्हाला लक्षात आल्या. आता समजा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचं तुम्ही विचारलं, अगोदर समजा सिबिल बघायचे म्हणून रिजेक्ट व्हायचे, ते कॅन्सल केलं. या माध्यमातून पुणा डिव्हिजन, पुणा आणि आम्ही औरंगाबाद हे 7 जिल्हे निवडलेत. फक्त 7पैकी 2 जिल्ह्यांना आम्ही पायलट घेतले महाराष्ट्रातले, कारण मी त्यात सिलेक्शन कमिटीवर होतो. आता डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढावं म्हणून आपल्याकडे 3 बँका काढल्या, साताऱ्याला काढली, औरंगाबादला काढली, नागपूरला काढली, देशात 75 बँका काढल्या. तर हे डे टू डे मॉडर्नायझेशनवर आपण चाललोय, म्हणून आपल्याला बँकेचं पेनिट्रेशन सुद्धा आपण करतोय 30,000 वॅकन्सी महाराष्ट्रात आहेत का? देशभरात. आणि ते प्रोसेस चालू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत सर, आता आपल्याकडे 15 जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत. आणि एकूणच देशातील जर चित्र पाहिलं तर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका आहे? म्हणजे कृषी पतपुरवठ्यामध्ये प्री तयार सिस्टीममध्ये आपण नेमकं जिल्ह्याला सक्षम करणार का थेट जिल्हा बँकेनी कसं आहे की जिल्हा बँकेचं ग्रामीण भागामध्ये जाळं खूप चांगलं आहे. जसं अर्बन बँका शहरी भागात असतात तसं ग्रामीण भागात जिल्हा आहेत. म्हणून जिल्हा बँकेला सशक्तीकरण करणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून आता एक नवीन केंद्र सरकारने कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट नवीन सुरू केलं आहे आणि त्याची खुद्द मिनिस्टर माननीय अमित शाह साहेब आहेत. म्हणून या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असेल, शुगर इंडस्ट्री असेल, डेअरी असेल, तर ह्याच्यावर चांगले निर्णय होतात. आता हे कारखानदार आहेत, कारखानदाराची तुम्हाला माहीत नाही की आता FRP पासून ते सगळेच सगळ्या गोष्टी इथेनॉलचा निर्णय आता हे कॉपरेटिव्हचाच आहे. म्हणून डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला सुद्धा चांगलं कसा करता येईल त्यासाठी केंद्राचा निर्णय. सर, पीक कर्जावरचं 0.5% व्याजदर सवलत जी होती ती कमी केली केंद्राने, त्यामुळे आता जिल्हा बँकेने पुन्हा पत्र काढून व्याजदर वाढवायला सुरुवात केली की 3% 6% मिळायचं. कुठलंही व्याजदर हे RBI ठरवतं. RBIनं वाढवलं, या राष्ट्रीयकृत बँका वाढवतात. रेट ऑफ इंटरेस्ट नाही म्हणत मी, मग सवलत नाही. कर्ज कर्जावर जे जिल्हा बँकेत पीक कर्ज द्यायचं ना 3% राज्य सरकार व्याजदरात सवलत द्यायचं, 3% केंद्र सरकार द्यायचं. तर केंद्र सरकारने आता 2.5%च केले. तर त्या 0.5%मुळे बाकीच्या जिल्हा बँकांनी पण व्याजदर वाढवायला सुरुवात केली. रावतजी ऐसा हुआ है? ऐसा नहीं है, मुझे तो पता नहीं. 3 लाखापर्यंत जे कर्ज हिंदी. त्या संदर्भातलं जरा ये भी अपना- ये नाबार्ड के हमारे GM साहब है. जो आपने कहा वो है कि आधा प्रतिशत कम किया है इस बार, 3% से 2.5% किया है, लेकिन उसके पीछे मंशा ये है कि जो ये इंटरेस्ट सबवेंशन जो देती है सरकार, तो वो बैंक के क्या कॉस्ट आ रही है उसके बेसिस पे दे रही है. तो अभी MCLR जैसे बैंक का नॉर्मल क्या है कि और जगह पे 7% को किसान को मिलना चाहिए. महाराष्ट्र सरकार में क्योंकि राज्य सरकार की दे रही है, केंद्र सरकार की, दोनों मिला के 0% पे होना था. अभी राज्य सरकार की गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से आधे प्रतिशत की कमी हुई है, उसकी वजह से 0.5% अभी किसानों को लगेगा. लेकिन उसके पीछे मंशा यही है कि जो बैंकों की कॉस्ट होती है कितना सबवेंट करना है, तो उस हिसाब से 0.5% कम किया, क्योंकि पिछले दिनों में और इनफैक्ट आपको मालूम होगा पहले ये पूरी और भी कम किया था इसको, तो वो अभी बाद में चेंज करके 2.5% तक इनको वो किया है, क्योंकि ये इंटरेस्ट सबवेंशन खत्म कर दिया था. लेकिन अभी वो कॉस्ट जो बैंक्स की जो कॉस्ट होती है उसके अनुसार इसको फिक्स किया गया. पिछले दिनों कॉस्ट क्योंकि बैंकों की बहुत कम हो गई थी, लेकिन अभी दोबारा से फिर बढ़ने लगी है कॉस्ट. तो भारत सरकार का जो डिसीजन है वो बैंक की जो कॉस्ट है, कॉस्ट ऑफ रेजिंग फंड, उसके अनुसार उन्होंने कम किया. साहेब, शिखर बँकेची काही माहिती घेतली का? तो घोटाळा जो काय आहे तो सुरू आहे का? कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही, कारण शिखर बँक आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक हे वेगळे आहेत. आम्ही फक्त पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट बँक, नाबार्ड याच्याबद्दलच आम्ही बोलू शकतो. चला, मला वाटतं आता एक लास्ट क्वेश्चन. चला, राजकीय प्रश्न हा ऐकून घ्या, हा पॉलिसी डिसिजन आहे, मी काही इथं बोलू शकणार नाही. समजू शकतो. हां, आणि म्हणून हे वरचं नॅशनल पॉलिसी आहे. राजेश, आज राष्ट्रवादी चला, राजकीय करताना. आज
उद्धव ठाकरे म्हटले की मध्यावधी निवडणुकीचे संकेत त्यांनी दिले, भाकीत केले आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. काय वाटतं, तसे काही आहे परिस्थिती आता मध्यावधीची? आता महाविकास आघाडी ही विरोधी पक्षात आहे. त्यांना बहुतेक भीती असेल की अजून काही आमदार या सरकारमध्ये जातात का, म्हणून मध्यवधी म्हणत असतील. असं त्यांना एक असं थांबवून थोपून ठेवण्याची ती आयडिया आहे. म्हणून तसले काही हे नाही. मध्यवर्ती वगैरे एवढं सक्षम खंबीर सरकार आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं खंबीर सरकार आहे. पूर्ण काळ करेल आणि पहिल्या महाविकास आघाडी सरकारसारखं टाईमपास करणार नाही. दोन्हीही नेते मंत्र्यासहित फील्डवरती आहेत. चांगले निर्णय होत आहेत. चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राचा विकास जो थांबलेला होता तो विकास पहिल्याच स्पीडने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, पहिला म्हणजे भाजप आणि म्हणजे 2014 ते 19 त्या स्पीडने, त्या 2.5 वर्षाचा नाही. 2.5 वर्ष हा महाराष्ट्रासाठी लागलेला एक ब्रेक होता 3 सरकारचा महाविकास आघाडीचा. तो बाजूला करून हे महाविकास आघाडी सरकारचा ब्रेक बाजूला करून नवीन सरकार जे आलेलं आहे तर ते अत्यंत चांगला विकास करेल. ह्याच्याबद्दल तुमच्याही मनात शंका नाही आणि आम्हाला तर खात्रीच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.